नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी सामान्य विज्ञान यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, माझे सोबती कोण कोण आहेत? तर या ठिकाणी आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे। अ गटामध्ये स्टेनलेस स्टील, 2 चांदी, भाजणीचे दळण, मीठ आणि 5 कोळसा, 6 हायड्रोजन। तर ब गटामध्ये अधातू, संयुग, मिश्रण, मूलद्रव्ये, संमिश्र आणि धातू। तर आपल्याला या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत, अर्थात सोबती शोधायचे आहेत। तर ते आता आपण शोधूया। पहा, एक स्टेनलेस स्टीलसाठी आपण उत्तर लिहायचं आहे संमिश्र। त्यानंतर चांदी हे काय आहे? धातू। त्यानंतर भाजणीचे दळण असणार आहे मिश्रण। मीठ काय आहे? संयुग। त्यानंतर कोळशाचा जोडी असणार आहे अधातू आणि हायड्रोजनचा जोडी असणार आहे मूलद्रव्ये। अशा प्रकारे आपण माझे सोबती कोण कोण आहेत या प्रश्नाचं संपूर्ण उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, ZN CD XE BR TI CU FE SI IR PT या संज्ञावरून मूलद्रव्याचे नावे लिहा। तर आता आपण या संज्ञा पाहिल्या तर त्यांचे मूलद्रव्ये लिहूया। ZN म्हणजे जस्त, त्यानंतर CD म्हणजे कॅडमियम, XE म्हणजे झेनॉन, BR ब्रोमिनसाठी असतं, त्यानंतर TI चा आहे टायटेनियम, त्यानंतर CU कशासाठी असणार आहे? तांबे, FE असणार आहे लोखंडासाठी, त्यानंतर SI असणार आहे सिलिकॉन, IR असणार आहे इरेडियम आणि PT असणार आहे प्लॅटिनियम। अशा प्रकारे आपण संज्ञावरून मूलद्रव्यांची नावे लिहिलेली आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील संयुगाचे रेणुसूत्र काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज आणि मिथेनॉल हे संयुग दिले आहेत। तर त्याचे आता आपण रेणुसूत्र लिहूया। हायड्रोक्लोरिक आम्ल यासाठी असणार आहे HCl, सल्फ्युरिक आम्लासाठी लिहायचं H2SO4, सोडियम क्लोराईड असणार आहे NaCl, ग्लुकोजसाठी असतं C6H12O6 आणि मिथेनॉलसाठी असणार आहे CH6। अशा प्रकारे आपण या संयुगाचे रेणुसूत्र या ठिकाणी लिहिलेले आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, शास्त्रीय कारणे लिहा। यामध्ये अ आहे लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर, कारण एक ताक हे एक प्रकारचे मिश्रणच आहे। लोणी काढताना आपल्याला ताकाची गरज असते। 2 ताक घुसळल्यावर त्यात असणारे लोण्याचे कण एकत्र येऊन त्याचा गोळा बनतो व ताक वेगळे होते। अशा वेळी आपण मिश्रणातून आपल्याला आवश्यक असणारे घटक वेगळे करतो, म्हणून लोणी काढण्यासाठी ताक घुसळले जाते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, रंजक द्रव्ये पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। उत्तर 1, रंजक द्रव्ये पृथक्करण पद्धतीत पदार्थाच्या 2 गुणधर्मांचा उपयोग केलेला आहे। 2, पदार्थाची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता हे या पद्धतीतील 2 गुणधर्म आहे। त्यानंतर 3, ते परस्पर विरोधी आहेत व ते वेगळ्या गुणधर्माचे आहेत, त्यामुळे रंजक द्रव्ये पृथक्करण पद्धतीत पाणी कागदाच्या टोकापर्यंत चढते तेव्हा मिश्रणातील घटक पदार्थ कमी उंचीपर्यंत चढलेले असतात। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई, उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते। आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया। तर कारण 1, उन्हाळ्यात सरासरीपेक्षा तापमानात वाढ होते, त्यामुळे पाणी साठवलेल्या भांड्याचे तापमान हे वाढते, त्यामुळे पाणी सुद्धा गरम होते। 2, पाण्याचे तापमान वाढू नये म्हणून पाण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते, त्यामुळे पाण्याचे भांडे थंड राहण्यास मदत होते, म्हणून उन्हाळ्यात पाणी साठवण्याच्या भांड्याला बाहेरून ओले कापड गुंडाळले जाते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 4 शास्त्रीय कारणे लिहा पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, फरक स्पष्ट करा। यामध्ये अ आहे धातू आणि अधातू। तर आता आपण धातू आणि अधातू यांचा फरक स्पष्ट करूया। धातू, 1, धातूंना चकाकी असते तर अधातू चकाकत नाहीत। 2, धातू वर्धनीय असतात, ठोकून त्यांचा पातळ पत्रा तयार करता येतो।
तर अधातू ठिसूळ असल्याने वर्धनीय नसतात. 3 धातूंना तन्यता असते त्याच्यामुळे बारीक तार काढता येते. तर अधातू ठिसूळ असल्याने त्यातून तन्यता नसते म्हणून बारीक तार काढता येत नाही. आता उदाहरण पाहूया. 4 धातू सामान्य तापमानावर स्थायू अवस्थेत असतात. अपवाद पारा हा द्रव अवस्थेत असतो. तर इकडे अधातू सामान्य तापमानावर स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. फक्त अपवाद असणारे ब्रोमीन. अशा प्रकारे आपण धातू आणि अधातू हा फरक स्पष्ट केलेला आहे. पुढील फरक आहे मिश्रणे आणि संयुगे. मिश्रणे 1, 2 किंवा अधिक पदार्थ एकमेकात कोणत्याही प्रमाणात मिसळणे म्हणजे मिश्रण होय. तर संयुगे 2 किंवा अधिक मूलद्रव्याचा वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेल्या पदार्थांना संयुगे म्हणतात. 2 मिश्रणातील मूळ घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. तर 2 संयुगाचे रासायनिक प्रक्रियेने साध्या घटकात विभाजन करता येते. त्यानंतर 3 पाहूया आता आपण उदाहरणे पहा. मिश्रणे स्टेनलेस स्टील हे लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांचे मिश्रण आहे. तर संयुगेमध्ये उदाहरण पाहूया आपण. पाणी हे संयुग आहे. अशा प्रकारे आपण मिश्रण आणि संयुगे हा फरक स्पष्ट केलेला आहे. पुढील फरक आहे अणू आणि रेणू. आता आपण अणू आणि रेणू हा फरक स्पष्ट करूया. अणू 1 रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारा व मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असणारा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. तर मूलद्रव्याचे किंवा संयुगाचे सर्व गुणधर्म असणाऱ्या तसेच स्वतंत्र अस्तित्वात असणाऱ्या लहानात लहान कणास रेणू म्हणतात. 2 मूलद्रव्याच्या लहानात लहान कण म्हणजे अणू होय आणि रेणू पदार्थाचे लहान कण म्हणजे रेणू होय. अशा प्रकारे आपण अणू आणि रेणू यांचा फरक स्पष्ट करायचा आहे. त्यानंतर पुढील फरक आहे विलगीकरण आणि ऊर्ध्वपातन. आता आपण विलगीकरण आणि ऊर्ध्वपातन हा फरक पाहूया. 1 एकमेकात न विरघळणारे 2 द्रवाचे मिश्रण वेगवेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धतीचा उपयोग होतो. तर ऊर्ध्वपातन अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो. 2 विलगीकरणाला उष्णतेची आवश्यकता नसते आणि ऊर्ध्वपातनमध्ये पाहूया. 2 ऊर्ध्वपातनाला उष्णतेची आवश्यकता असते. अशा प्रकारे आपण विलगीकरण आणि ऊर्ध्वपातन हा फरक स्पष्ट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 5 फरक स्पष्ट करा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. मिश्रणातील विविध घटक साध्या पद्धतीने कसे वेगळे केले जातात. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर मिश्रणातील विविध घटक वेगळे करण्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाक खणणे, चुंबक फिरवणे तसेच संप्लवन यासारख्या सहज सोप्या पद्धतीचा वापर केला जातो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आपण दैनंदिन वापरात कोणकोणती मूलद्रव्ये, धातू व अधातू, संयुगे, मिश्रणे वापरतो. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर आपण दैनंदिन वापरात खालील मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे वापरतो. 1 मूलद्रव्ये धातू, त्यामध्ये तांबे, लोखंड, ॲल्युमिनियम, सोने, चांदी, पारा. तर अधातूमध्ये फॉस्फरस, कार्बन आणि आयोडीन, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, क्लोरीन. तर संयुगे पाणी, साखर, मीठ आणि मिश्रणे असणार हवा, ताक, पाणी. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2चं उत्तर या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दैनंदिन व्यवहारात अपकेंद्री पद्धतीचा वापर कोठे व कशासाठी होतो. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर ताक घुसळवून लोणी वेगळे करणे. 2 वॉशिंग मशीनमध्ये कपडे वाळवणे. 3 रक्तातील घटक वेगळे करण्यासाठी. 4 व्हॅक्यूम क्लीनर घरातील कचरा साफ करण्यासाठी. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धतीचा उपयोग कोठे होतो व का. तर आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर 1 ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी होतो. 2 मिश्रणातील न विरघळणाऱ्या 2 द्रवांना वेगळे करण्यासाठी विलगीकरण पद्धतीचा उपयोग होतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे ऊर्ध्वपातन व विलगीकरण पद्धत वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल. आता आपण याचं उत्तर लिहूया. ऊर्ध्वपातन पद्धती वापरताना आपण काळजी घ्यायची आहे. 1 जागा ही मोठी असली पाहिजे. 2 साहित्य काळजीपूर्वक वापरावे. पुढे विलगीकरण पद्धत वापरताना 1 हात स्वच्छ धुणे. 2 यंत्र काळजीपूर्वक हाताळणे. 3 मास्क, रबरी हातमोजे वापरणे. 4 विलगीकरण नरसाळे स्टँडला पक्के बसवा. आणि 5 नरसाळ्याची तोटी बंद करा. अशा प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे. तर या ठिकाणी आपला प्रश्न चं उत्तर पूर्ण झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण
पाठ क्रमांक 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल, तसेच हा स्वाध्याय तुम्हाला उपयुक्त होणार आहे। तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।